भाषेच्या क्षेत्रामध्ये तू आहेस. तर भाषा ही कशी गमतीदार असते, त्याची जरा 2-3 उदाहरण सांग. खरं तर भाषा ज्या शब्दांनी बनते ते शब्द अतिशय गमतीदार असतात आणि प्रत्येक शब्द हा तुम्हाला एक कथा सांगत असतो. फक्त ती कथा ऐकू शकणारा कान हा आपल्याला विकसित करावा लागतो. एक छोटंसं उदाहरण देतो. अलार्म ह्या शब्दामागे सुद्धा एक कथा आहे. ती कथा काय ते सांगतो. अलार्म काय असतो तर घंटेचा आवाज येतो आणि आपल्याला जाग येते. पण हा अलार्म शब्द बनला कसा त्याची कथा अशी आहे की पूर्वी ग्रीक नगर राज्यांमध्ये एक राज्य म्हणजे एक देश असल्यासारखं असायचं. बाहेरून संरक्षक तटबंदी असायची. त्या तटबंदीच्या वर एक मोठी घंटा लावलेली असायची, अशी 20-20 फूट उंचीची. आणि ती वाजवण्यासाठी 2-3 लोकांना घेऊन असं जोरात ते लाकूड त्या घंटेवर आपटावं लागायचं. मग त्या घंटेचा आवाज हा पूर्ण शहरात घुमायचा आणि ती एक प्रकारे इमर्जन्सी वॉर्निंग होती. ते झालं की सैनिक म्हणजे परकीय आक्रमण झालंय हे समजून सैनिकसुद्धा तयारीला लागायचे प्रतिकाराच्या. आणि ते सैनिक प्रतिकाराला लागताना ते ओरडत यायचे की शस्त्र घ्या, शस्त्र घ्या, हथियार लो, हथियार लो. आणि हथियार लो ला लॅटिन शब्द आहे और मे बी ग्रीक शब्द आहे एल आर्म. आर्म म्हणजे शस्त्र, जसं आर्म फोर्सेस म्हणतो आपण, सशस्त्र सैन्य. सो त्या आर्मचा अर्थ आहे शस्त्र आणि एल आर्म म्हणजे शस्त्र घ्या. सो तो एल आर्म ही घोषणा एक प्रकारे किंवा हा कॉल टू ॲक्शन आणि तो घंटेचा आवाज मिळून शब्द बनलाय अलार्म. म्हणजे तू म्हणालास तसं आपण रोज उठतो तेव्हा अलार्मिंग सिच्युएशन नसते, पण मोबाईलवरचा तो अलार्म वाजल्यावरती आपण स्नूज केला आणि खूप झोपलो तर मग अलार्मिंग सिच्युएशन तयार होऊ शकते. दुसरा एक तू शब्द सांगतोस मॅजिक. मॅजिकच्या भोवती काय मॅजिक आहे ते सांग. एक्झॅक्टली. मॅजिक शब्दाची पण कथा अशी आहे की पूर्वीच्या भारतात सूर्य उपासना खूप व्हायची. सूर्य देवतेचं एक नाव आहे मग किंवा मगी. ठीक आहे. मला नक्की शब्द आठवत नाही पण मग किंवा माग असा शब्द आहे. आणि त्या देवतेच्या पुजाऱ्यांना म्हणायचे मागी. आणि सूर्यदेवतेची पूजा सर्वाधिक ज्या प्रांतात व्हायची त्या भागाला आजही नाव आहे मगध म्हणजे बिहार. जी छठपूजा त्यांची होते ती सूर्यदेवतेची असते. सो ही सूर्यपूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना मागी म्हणायचे. आणि भारताच्या बाहेर सुद्धा सूर्यदेवतेची मंदिरं होती, इराणमध्ये वगैरे. जसे पारशी आपण अग्निपूजक म्हणतो तसे सूर्यपूजकही ते होते आणि त्यांना नाव होतं मागी, जसं मी आत्ता सांगितलं. आणि ह्या मागी म्हणजे पुजाऱ्यांचं वैशिष्ट्य असायचं की विविध औषधी, ज्योतिष आणि अनेक विषयांचं त्यांना ज्ञान असायचं. आणि सर्वसामान्यांना काही अडचणी आल्या की ते ह्या मागींकडे जायचे आणि त्यांच्याकडनं आपल्या समस्यांचं निवारण करून घ्यायचे. पण ते निवारण कुठल्या प्रकारे होते ह्याची त्या सर्वसामान्यांना तितकीशी माहिती नसायची. मग हा असं काही गोष्ट करतोय, मागीने केलेली कुठली तरी चमत्कारिक गोष्ट, म्हणून तो शब्द बनला मॅजिक. MAGIC. जसं वेदचं वेदिक तसं मागीचं मॅजिक. आता मला सांग की शब्दांची आणि भाषेची आवड ही तुझ्यात कशी निर्माण झाली. कारण आम्ही सगळेजण भाषा विषय वगैरे शिकतो, ते परीक्षेसाठी म्हणून शिकतो आणि मग नंतर काही काही करिअर्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये नंतर भाषेबरोबर आपला बोलण्यापुरताच संबंध उरतो. तर तुझ्या बाबतीत काय झालं. सो मी 8वीत असताना बाबांनी एक डिक्शनरी घरी आणली होती. त्याचं म्हणजे ऑक्सफर्डची डिक्शनरी, ती इंग्लिश टू इंग्लिश अशी डिक्शनरी होती. पण त्याचं परिशिष्ट त्या इंग्लिशपेक्षा जास्त इंटरेस्टिंग मला वाटायचं. कारण त्यात एके ठिकाणी रशियन टू इंग्लिश लिपीचं ट्रान्सलिटरेशन म्हणजे लिप्यंतर, म्हणजे ए हे अक्षर रशियनमध्ये कसं लिहितात, व्ही हे अक्षर कसं लिहितात, बी कसं लिहितात, असा एक तक्ता होता. आणि तसाच ग्रीकचा सुद्धा तक्ता होता. मग आता काहीतरी नवीन म्हणून मग मी ते वाचून मग लिहून बघायला लागलो. मग माझं नाव रशियनमध्ये लिहून बघायचं, माझं नाव ग्रीकमध्ये लिहून बघायचं. मग तेव्हा ऑलिम्पिकच्या खेळाडूंची नावं यायची, तर रशियन भरपूर असायचे. त्या रशियन खेळाडूंची नावं रशियन लिपीत लिहून बघायची. मग विज्ञानाच्या पुस्तकात किंवा इव्हन विज्ञानाच्या पुस्तकात ग्रीक गणितज्ञ किंवा वैज्ञानिकांची नावं असायची, मग ती ग्रीकमध्ये लिहून बघायची. ओके. मग असं करत करत रशियन आणि ग्रीक लिपी ही यायला लागली. मग घरात अजून एक असंच पुस्तक मला सापडलं. सरस्वती रिसबूड नावाच्या त्या लेखिका आहेत, त्यांचं कन्नड शिका म्हणून पुस्तक होतं. त्यात कन्नड लिपी सापडली. मग मला असं कळलं की कन्नड लिपी आणि देवनागरी लिपी अगदी एक म्हणजे जी अक्षरं कन्नडमध्ये आहेत ती सगळी देवनागरीत पण आहेत. मग तसंच चालू, म्हणजे मराठीत जे जे लिहितो ते कन्नडमध्ये लिहायचा प्रयत्न करायचा, लिपी फक्त. असं करत करत कित्येक गिरवत कन्नडही यायला लागलं, हे 8वीमध्ये. आणि नंतर गुजराती, तर म्हणजे मुंबईत राहणाऱ्या कोणालाही गुजराती वाचता येतंच, थोडं 3-4 अक्षरांचा फरक आहे. तसं करून थोडं अजून त्यात गुजराती वर्णमाला वगैरे बघून गुजराती यायला लागली. नंतर सेकंड इयरला
मी खालसा पंथाचा म्हणजे शीख संप्रदाय त्याला म्हणतात त्याचा खूप फॅन होतो. आणि म्हणजे प्रॉपर गुरुद्वारेत जाऊन ग्रंथींबरोबर बसून गुरुग्रंथ साहेबचे एक एक अध्याय वाचून त्याचे अर्थ विचारून गुरुमुखी लिपी ती मी त्या वेळातनं तेव्हा शिकली. आणि नंतर मला पाकिस्तानी न्यूज चॅनल बघायचा खूप नाद लागला. कारण म्हणजे जे भारतात चालते ते तर आपण नेहमी बघतो, चला सरहद्दीच्या त्या साईडला काय आहे ते पण ऐकू. मग ते ऐकून ऐकून उर्दू शब्दांशी परिचय झाला. पण आता शब्द कळतात पण लिहिलेलं कळत नाही म्हटल्यावर मी यूट्यूबवरूनच ती लिपी सुद्धा शिकलो उर्दू. सो आता मला उर्दू सुद्धा लिहिता वाचता येतं. आणि उर्दूची लिपी हीच अरबी, फारसी, सिंधी आणि इतर अनेक भाषांसाठी वापरतात. सो त्या भाषेसुद्धा वाचता येतात म्हणजे लिप्या. असं करत असा तो सगळा प्रवास झाला. पण मला सांग की म्हणजे तू इंजिनिअरिंगचा मुलगा बरोबर, म्हणजे त्याच्या आधी शाळेतला, मग सायन्सचा, मग इंजिनिअरिंगचा. तर हे असले उद्योग तू का बरं करतोयस? असं आईबाबांनी काही म्हटलं का पाठिंबा दिला? नाही, हे जेव्हा करायचो मी तेव्हा बाबांचा आणि आईचा अतिशय दंडक असायचा, लक्ष असायचं की मूळचा अभ्यास सोडून इतर ठिकाणी वाहवत जाऊ नये आणि त्यासाठी ते योग्य वेळी कान पिळणे सुद्धा करायचे. आणि त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष राहिलं. अभ्यासात मी 12वी चांगला विद्यार्थी होतो. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग स्टुडंट होतो, म्हणजे कायम वर्गाच्या बाहेर राहून कारवाया करणारा असा स्टुडंट होतो इंजिनिअरिंगमध्ये. हां, पण इंजिनिअरिंग व्यवस्थित पूर्ण झाले, त्यात काही आपटी खाल्ली नाहीये. त्यामुळे शालेय वयामध्ये तर हे झालं सगळं, परंतु अधिक काहीतरी शिकावं किंवा भाषा अजून वेगळ्या पद्धतीने शिकावं असं नेमकं कधी वाटलं? आणि त्याचं मग तू अजून पुढे कसा ते शिकत गेलास त्या भाषा? संस्कृत शिकता शिकता मला हे लक्षातच आलं की कुठलाही शब्द कसा बनतो तर उपसर्ग आणि प्रत्यय लागून, म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स. मूळ शब्द असतो, त्याच्या मागे काही लागतं आणि पुढे काही लागतं. म्हणजे समजा उपकार, अपकार, संस्कार, आकार, प्रकृती, विकृती, संस्कृती, आकृती असे असे ते शब्द मराठीत आणखी कुठल्याही भारतीय भाषेत बनतात. तसेच इंग्लिशमध्येही बनतात. हे मला लक्षात केव्हा आलं, थर्ड इयरला मी एक पुस्तक वाचलेलं. नॉर्मन लुईस हा त्याचा लेखक आहे, जगप्रसिद्ध इंग्लिश लेखक. त्याच्या पुस्तकाचं नाव वर्ड पॉवर मेड इझी. जसं आता मी मराठी शब्दांचं सांगितलं, उपकार, अपकार वगैरे, तसं त्याने इंग्लिश शब्दांचं सुद्धा तसंच होतं हे लक्षात आणून दिलं. म्हणजे इन्व्हर्स, कॉन्व्हर्स, रिव्हर्स, युनिव्हर्स, म्हणजे एका व्हर्सला अनेक प्रत्यय लागून तसे तसे शब्द बनत गेले. किंवा इन्क्ल्यूड, एक्सक्ल्यूड, कॉन्क्ल्यूड, सेक्ल्यूड, प्रिक्ल्यूड, क्ल्यूडला सुद्धा मागे प्रत्यय लागत तसे शब्द बनत गेले. मग त्या उपसर्गांचे काय अर्थ आहेत? मग त्याप्रमाणे एखादा नवीन शब्द समजा ऐकला, तो उपसर्गाच्या लॉजिकने कसा त्याचा अर्थ गेस करता येईल हे माझं चालू झालं. मग इंग्लिश शब्द सुद्धा म्हणजे शब्द सामर्थ्य वाढवणं खूप सोपं वाटायला लागलं. मग तेच लॉजिक फारसीला पण वापरलं. फारसीमध्ये सुद्धा संस्कृतसारखंच उपसर्ग आणि प्रत्ययांच्या प्रकाराने शब्द बनतात. म्हणजे जानवर, दानिश्वर, अकलमंद, मंद किंवा वर शब्द लागून तो, जसं आपण बुद्धिमान, बुद्धिवान म्हणतो तसं मंद किंवा वर लागून फारसीमध्ये सुद्धा शब्द होत असतात. मग ते उर्दू सुद्धा मला अजून सोपं वाटायला लागलं, कारण उर्दूमध्ये शेवटी फारसी आणि अरबी शब्द जास्त आहेत. सो अशा प्रकारे जास्तीत जास्त खणत गेलो. पण नंतर मला हेही लक्षात आलं की संस्कृत जर तुम्हाला येत असेल ना, तर इतर कुठली भारतीय भाषा तुम्हाला फार कष्ट न घेता शिकता येते. इव्हन तुम्ही पहिल्यांदा काही ऐकत असाल त्या भाषेतलं, तर फक्त संस्कृत आणि अपभ्रंशाचे लॉजिक किंवा उपसर्ग आणि प्रत्ययाचे लॉजिक लावून त्याचा अर्थ गेस करता येतो. आणि मग अशा प्रकारे मी बंगाली साहित्य, पंजाबी साहित्य, इतर भारतीय भाषांमधलं साहित्य सुद्धा जरा एक्सप्लोर करायला लागलो. आता तू मला सांग की संस्कृत भाषा ही तू म्हणालास की खूप महत्त्वाची तुला वाटली, तर आपणही म्हणतो की ती सगळ्या अनेक भारतीय भाषांची जननी आहे म्हणून, तर तिचं वैशिष्ट्य काय? संस्कृत भाषा ही इतर भाषांची जननी आहे असं जनरली म्हटलं जातं. पण अकॅडमिक विश्वात दोन त्याची मत आहेत. एक मत असं की संस्कृतपासून सर्व भारतीय भाषा जन्माला आल्या, आणि दुसरं मत म्हणजे सर्व भारतीय भाषांपासून संस्कृत जन्माला आली. ठीक आहे, दोन्ही मत आहेत. ह्याच्या आपण खोलात जाणार नाही आहोत, कारण कोंबडी अधिक अंड असं विचारण्यासारखं ते आहे. साम्य आहे संस्कृतमध्ये आणि बाकी भारतीय भाषांमध्ये. इव्हन युरोपियन भाषा आणि संस्कृतमध्ये पण खूप साम्य आहे. तर मग मी त्या संस्कृतचा उपयोग करून जास्तीत जास्त युरोपियन आणि भारतीय भाषा शिकेन असं मी लॉजिक लावलं आणि तशा प्रकारे शिकत गेलो. एक असते ना ती बोली भाषा असते, बरोबर. दुसरी असते ती लिपी असते, हां. तिसरी एक प्रमाण भाषा म्हणून असते, नाही का? तर ही काय गडबड असते, म्हणजे या सगळ्यांच्या मधलं नातं काय असतं? बोली भाषा म्हणजे आपण नेहमी जी बोलतो ती, ज्या प्रकारे म्हणजे करून राहिलास, करायलास, कित्या जातस,
ह्या झाल्या कोकणी, अहिराणी, कोल्हापुरी, मराठवाडी अशा ह्या झाल्या बोली. पण ह्या सगळ्यांचा एकमेकातला संवाद हा स्मूथ व्हावा म्हणून एक प्रमाणीकरण केलं जातं, त्याला म्हणतात प्रमाण भाषा. अच्छा. आणि ती प्रमाण भाषा ही लिहिण्यासाठी वापरतात. म्हणजे जरी बोलण्यात गोंदियाचा माणूस आणि सिंधुदुर्गातला माणूस ह्यात जरी फरक असला तरी तिथली लिपी, वर्तमानपत्र, सरकारी कागदपत्र ह्यात फरक नसतो, कारण ती मराठी भाषा सर्वांची समान माध्यम भाषा आहे. त्यामुळे ती झाली प्रमाण भाषा. म्हणून इकडे बरेच शिक्षक सुद्धा असतील, विद्यार्थी सुद्धा असतील, सगळ्यांना माझं एक विनंती आहे की शुद्ध भाषा, शुद्ध लेखन असे शब्द न वापरता प्रमाण भाषा, प्रमाण लेखन असे शब्द वापरावेत. कारण होतं असं, शुद्ध भाषा, शुद्ध लेखन म्हटल्यावर ज्यांना त्या प्रमाण भाषेची सवय नाही आहे अशा जनतेला, खास करून ग्रामीण जनतेला, उगाच न्यूनगंड मनात निर्माण होतो. त्याऐवजी प्रमाण, अप्रमाण असे शब्द वापरणं हे मराठीच्याच हितासाठी आणि इव्हन विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी अधिक हितावह आहे असं मला वाटतं. आणि जसं आज सिंधुदुर्गातला माणूस आणि गोंदियातला माणूस एकच मराठी प्रमाण भाषा वापरतात, तशी तत्कालीन भारतात कुठे अर्धमागधी, कुठे पाली, कुठे पैशाची, कुठे शौरसेनी अशा जरी भाषा बोलल्या जात असल्या तरी सगळ्यांची एक कॉमन संवादाची भाषा म्हणून संस्कृत उदयाला आली असावी असा माझा अंदाज आहे. बरं. माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासात. बरं. पण ह्या ज्या सगळ्या भारतीय भाषा आहेत त्यांचं एकमेकांशी नातं फार गमतीदार असेल नाही का? त्याच्याबद्दल थोडं सांगा मला. हां, म्हणजे जसं आपण म्हणतो की 4 कोस पर बदले पाणी, 5 कोस पर पाणी, म्हणजे दर 10 कोसाला भाषा बदलते. ते खरंच आहे. म्हणजे तुम्ही जर खरंच चालत महाराष्ट्रातून हळूहळू असं समजा महाराष्ट्र, मग नागपूर, मध्य प्रदेश करत पंजाबपर्यंत समजा गेलात तर तुम्हाला जिल्ह्यातल्या भाषेचा थोडा फरक हा जाणवत जाईल. आणि जरी तुम्हाला त्या ठिकाणच्या भाषा येत नसल्या तरी ह्या फरक कॅच करून असं जर प्रवास केला तर तुम्हाला त्या भाषा कळायलाही लागतील. मग ह्या सगळ्या भाषांमध्ये साम्य हे आहे की त्यातले जवळपास सगळे 90% शब्द संस्कृत आणि फारसी मिळून होतात. 10% शब्दात फरक पडतो आणि क्रियापदात फरक पडतो. म्हणजे हां, म्हणजे करतो, करता हूँ, करू छू, करता हां, कोरबो बंगाली, एवढाच तो फरक आहे. आणि तो तुम्हाला कॅच होतो कानाला जर तुम्हाला त्याची सवय लागली. आणि खास करून हा ग्रेडियंट म्हणजे स्लो चेंज भाषेतला जिल्ह्यातला हा लक्षात आला तर. सो एक कुठलीही भाषा शिकली आणि जर संस्कृत व्याकरणाचं किंवा संस्कृतचं लॉजिक डोक्यात पक्क असेल तर इतर कुठलीही भारतीय भाषा शिकणं अतिशय सोपं आहे. बरं. तू हे सगळं 8वी पासून डिस्कव्हर करत गेलास, म्हणजे तुझं डिस्कव्हर करत गेलास आणि ती खूप मजेदार गोष्ट आहे. म्हणजे ते खरं मॅजिक आहे की ते स्वतः तू डिस्कव्हर करत गेलास. पुस्तक लिहावं, संस्कृत भाषेबद्दल पुस्तक लिहावं, ही कल्पना कशी आली? हे पुस्तक कधी झालं? म्हणजे तेव्हा तू विद्यार्थी होतास का नोकरी करत होतास? त्या पुस्तकाची गोष्ट सांगा मला. तर इंजिनिअरिंग कॉलेजला असताना आमच्या मित्रांचा एक ग्रुप होता. आणि तुमच्यापैकी पण अनेकांना माहीत असेल, इंजिनियर्सना इंजिनिअरिंग सोडून इतर बऱ्याच गोष्टीत खूप इंटरेस्ट असतो. सो तशा आमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला काही ना काही इंटरेस्ट असायचे. त्यातल्या एकाने मला एकदा म्हटलं, माझ्या एका मित्राने, की जुन्या संस्कृत ग्रंथात खूप विज्ञान आहे असं खूप लोक म्हणतात, वेदात, उपनिषदात वगैरे. ते खरंच आहे का? हे मला मूळ ते ग्रंथ वाचून बघायचं आहे. मग त्यासाठी संस्कृत शाळेत होतं, ते आता विसरलेलं आहे, पण ते जरा रिव्हाइज करून दे, तुला संस्कृत बरं येतं तर जरा रिव्हाइज करू. मग असंच कुठे कट्ट्यावर, कुठे मेसमध्ये, कुठे मोकळा वेळ मिळाल्यावर बोलता त्याला थोडं संस्कृत मी सांगायला लागलो की मराठीत असं वाक्य बनतं, त्याचा संस्कृत इक्विव्हॅलंट असा. आणि हे मित्र ज्या प्रकारे बोलतात, चुटकुले, विनोद, पंच मारत वगैरे, सो तसं आम्ही 3-4 महिने बोलत होतो. ते 3-4 महिने संपल्यावर तो म्हणाला की आता इतके दिवस तुझं सांगतोयस ना, ते मला लक्षात नाही राहणार, सो ते लिहून काढ. मग संवादमय शैलीत तेच सगळं आमचं जे काही बोलणं झालं होतं ते लिहून काढलं. मग त्याचसोबत अजून काही प्रश्न विचारले जायचे संस्कृतविषयी, की पंजाबी म्हणजे पंजाबची भाषा, बंगाली म्हणजे बंगालची, मराठी म्हणजे महाराष्ट्राची. म्हणजे भाषेच्या नावात त्या प्रांताचा उल्लेख असतो. संस्कृतमध्ये प्रांताचा उल्लेख कुठे, कुठला प्रांत ना संस्कृत म्हणजे, हा एक प्रश्न. किंवा संस्कृत ही ब्राह्मणांचीच भाषा आहे का, फॉर एक्झाम्पल, किंवा पुरोहित वर्गाचीच भाषा आहे का, अशा प्रश्नांची उत्तरं देणारा एक लेख तयार केला, तो परिशिष्ट म्हणून जोडला. संस्कृतचा आणि कॉम्प्युटर सायन्सचा संबंध आहे असा अनेकदा दावा होतो, तो कितपत खरा कितपत खोटा ह्याचा एक लेख जोडला परिशिष्टात. मराठी शब्द संस्कृतपासून कसे निर्माण होतात, संस्कृत शब्दापासून, त्याचं एक परिशिष्ट जोडलं. आणि जसं वीर सावरकरांनी किंवा शिवाजी महाराजांनी मराठीत भाषा शुद्धी चालू केली होती, म्हणजे
इंग्लिश, फारसी, अरबी शब्दांना मराठी प्रतिशब्द, तसे इलेक्ट्रॉनिक्सच्या 30-40 संज्ञांना, इंग्लिश शब्दांना मराठी प्रतिशब्द आम्ही तयार केले आणि ते सुद्धा परिशिष्ट म्हणून जोडलं. अशा प्रकारे ते पूर्ण पुस्तक तयार झालं. म्हणजे मित्रांचीच भाषा असल्यामुळे पुस्तकाच्या पहिल्या 2-3 प्रकरणात संस्कृतचा शब्दही नाही. मराठी वाक्य कसं तयार होतं ह्याच्यावर 2-3 प्रकरणं, मग 4थ्या प्रकरणात पहिलं संस्कृत शब्द, 5व्या प्रकरणात पहिलं संस्कृत वाक्य आणि मग पुढे त्याची जटिलता, गुंतागुंत वाढवत न्यायची संस्कृत वाक्याची. असं करत ते पूर्ण पुस्तक बनलं. पुस्तक लिहायला 3-4 महिने लागले. हे प्रकाशित झालं 2016 साली, लिहिलं तेव्हा होतं 2012 साली, म्हणजे माझ्या लास्ट इयरला, इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला. आणि त्याला 2017 सालच्या पुरस्कारासाठी त्याची निवड झाली आणि त्याला यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कार भाषाशास्त्र आणि व्याकरण ह्या कॅटेगरीतला त्याला देण्यात आला. बरं. तू पुस्तक लिहिलंस, पण त्याचबरोबर तू हुतात्मा भगतसिंगांचा एक लिहिलेला लेख होता पंजाबी साहित्याच्या संदर्भामध्ये, त्यावरही तू लिखाण केलेलं आहेस. काय आहे नेमकं, काय आहे ते? भगतसिंग हा कोणालाही अतिशय आकर्षक वाटेल असंच व्यक्तिमत्व आहे. सो भगतसिंगने काय काय लिहिलं होतं ते जवळपास सगळं साहित्य मी वाचलेलं आहे. ते काही खूप नाही आहे, त्याचं आयुष्यच कमी होतं. मग त्यात एक लेख मला इंटरेस्टिंग सापडला ज्याचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ पंजाब्स लँग्वेज अँड स्क्रिप्ट. प्रॉब्लेम ऑफ पंजाब लँग्वेज अँड स्क्रिप्ट. ओके. आणि हा प्रॉब्लेम, आणि ही निबंध स्पर्धा होती खरं. भगतसिंग तेव्हा 11वीतला विद्यार्थी होता. विषय असा का दिला ते पण सांगतो, थोडी पार्श्वभूमी, की आज आपण ज्याला पंजाब समजतो ना, तो काही पूर्ण पंजाब नाही आहे. आजचा हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि पाकिस्तानचा निम्मा भाग मिळून मोठं पंजाब राज्य त्या काळी व्हायचं ब्रिटिश काळात. आणि त्या राज्यात भाषा जरी पंजाबी सगळ्यांची असली तरी लिपीमध्ये पंथानुसार भेद होता. हिंदू देवनागरी लिपी वापरायचे, मुस्लिम उर्दू सारखी राईट टू लेफ्ट लिपी वापरायचे, आणि शीख हे गुरुमुखी लिपी वापरायचे. त्यामुळे पंजाबी साहित्य सर्व पंजाबी लोकांपर्यंतच पोचायचं नाही. म्हणजे जो गुरुमुखी वाचतोय तो इतर 2 लिपीतलं वाचणार नाही, जो देवनागरी वाचतोय तो इतर 2 लिपीतलं वाचणार नाही. त्यामुळे व्हायचं असं की पंजाबचा कुठलाच साहित्यिक राष्ट्रीय पातळीला फारसा प्रसिद्ध नाही झाला. आज आपल्याकडे इथे जेवढे लोक बसलेत, कुणालाही विचारलं की कोणी बंगाली प्रसिद्ध साहित्यिक सांगाल का, तर त्यांना बंगाली प्रसिद्ध साहित्याची विशेष आवड नसली तरी ऐकून माहीत असतील. बंकिमचंद्र चटर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर वगैरे. पंजाबी साहित्यिक सांगा म्हटल्यावर पटकन असं कोणी डोळ्यासमोरच येत नाही. ह्याचं कारण ते आहे. आणि ह्याच्यावर उपाय म्हणून भगतसिंगने त्या निबंधात असं मांडलं होतं की ह्या ज्या 3 लिप्या केल्यात, गुरुमुखी, देवनागरी आणि उर्दू, त्याऐवजी एकच देवनागरी लिपी सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे, सर्व पंजाब्यांनी, जेणेकरून पंजाबी साहित्य इतर भारतीय साहित्य विश्वासोबत जोडलं जाईल. आणि देवनागरी लिपी ही लिखाणासाठी गुरुमुखी किंवा उर्दू लिपी, अरबी लिपीपेक्षा अधिक अचूक आहे, त्यामुळे ती वापरली पाहिजे. हा विचार मांडणं आणि ही समज इयत्ता 11वीत असणं ही फार मोठी गोष्ट आहे भगतसिंगची. म्हणजे भगतसिंग जर हुतात्मा नसता झाला आणि पुढे जगला असता तर मे बी बाबासाहेब आंबेडकर, सर्वपल्ली राधाकृष्णन वगैरे त्या विचारवंतांच्या लीगमध्ये असला असता, असं त्याचा तो निबंध वाचून अगदी शब्दाला जाणवतं. वा. भगतसिंगांचं संपूर्ण साहित्य मराठीमध्ये मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आहे. तेव्हा ज्यांना भगतसिंगांचं संपूर्ण साहित्य मराठीत पाहिजे असेल तर ते आहे. हे सगळं जे तुला फॅसिनेटिंग मिळतं ना, म्हणजे तुला बरोबर ते भगतसिंगांचं कळतं, सावरकर दिसतात, शिवाजी महाराजांनी भाषेचं काय केलं ते कळतं. ही दृष्टी कशी डेव्हलप झाली? एकतर आवड जी संस्कृतमुळे लागली, भाषेची इन जनरल आवड. आणि मग जसं जसं मी अधिकाधिक इतिहासाबाबत, भाषेबाबत खणत गेलो, तसं मला हे लक्षात आलं की अनेक गोष्टी अशा आहेत ज्या सर्वसामान्यांपर्यंत खरं तर शाळेतून पोचल्या पाहिजेत, पण त्या पोचत नाहीत. मग ती जी अस्वस्थता येते की नाही, आपल्याला हे केलं पाहिजे आणि लवकरात लवकर केलं पाहिजे, त्यामुळे बिलकुल स्वस्थ बसता येत नाही. म्हणजे अज्ञानात खूप सुख असतं आणि ज्ञानात खूप तळमळ निर्माण होते. मग ती जी तळमळ आहे, त्यामुळे मी कधी एकदाचं लिहितोय, कधी एकदाचं कोणाला सांगतोय, कधी म्हणजे जागा करतोय बेसिकली की असं नाही आहे, असं आहे. त्यामुळे बिलकुल म्हणजे गप्प बसता येत नाही. काही जरा जरी वेळ मिळाला तरी काहीतरी वाचणे, काहीतरी लिहिणे हे चालूच असतं, हे त्याच तळमळीपोटी. आणि म्हणजे कुठे कॅबमधनं चाललोय, कुठे ATMच्या रांगेत उभा आहे, काही झालं तरी लिखाण चालूच होतं. तो 5 सेकंद वेळ मिळाला की चालू. आणि ह्याचंही कारण असं आहे की म्हणजे लिहायला जनरली शांत वातावरण, शांत निसर्ग, शांत वेळ, निवांत बसून लिहितोय असं
आवश्यक असतं असं म्हणतात, आणि तसं मला मिळालं तर मला आवडेल, पण ती माझ्यासाठी फार मोठी लक्झरी आहे. पण तरीही कुठल्याही परिस्थितीत वाचत लिहत राहणे ही प्रेरणा कुठून आहे, तर त्या व्यक्तीकडून ज्याने अंदमानात किडे मुंगे असलेला भात खाऊन कोलू पिसत पिसत भिंतीवर साहित्य कोरलं, वीर सावरकर. म्हणजे ही प्रेरणा स्वतःमध्ये आणणं हे किती महत्वाचं आहे. कारण आपण सावरकरांसारख्या मोठ्या व्यक्तीचे गोडवे गातो, पण त्यांच्याकडून काय घेतो प्रत्यक्षात ही गोष्ट किती महत्वाची आहे. आता हे सगळं करत असताना जीविका आणि उपजीविका आपण उपजीविकेबद्दल सगळं बोलतोय, तर इंजिनियर झाल्यावरती जीविकेचं काय करतोयस तू आता? म्हणजे तू ढगात असतोस असं आम्ही ऐकून आहे. ढगात म्हणजे क्लाउड टेक्नॉलॉजीवरती काम करतो तो. तर जीविकेसाठी काय करतोस आणि काय काम कसं चालतं आणि त्याचा बॅलन्स कसा करतोस ते सांग. सध्या मी सिनेक्रॉन नावाच्या कंपनीत डेव्हऑप्स आणि क्लाउड ह्या टेक्नॉलॉजीत काम करतो. आणि डेव्हऑप्स आणि क्लाउड टेक्नॉलॉजीचा हेतू असा आहे की कोड जो काही बनतो कुठल्याही ॲप्लिकेशनचा किंवा वेबसाईटचा, तो लवकरात लवकर जास्तीत जास्त ऑटोमेशन होऊन जास्तीत जास्त सिक्युअर प्रकारे एंड युजरपर्यंत पोचावा आणि तो कमीत कमी खर्चातही पोचावा, हा त्याचा हेतू आहे. मग त्यासाठी जे शिकावं लागतं टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या, त्याच्यात पण मला ही पद्धत जरा जरा उपयोगी पडली. म्हणजे 5 सेकंद वेळ मिळाला तरी चालू ती वाली. आणि मग काही गोष्टी लेक्चर ऐकाव्या लागतात, काही गोष्टी अशा आहेत ज्यासाठी कोड लिहावा लागतो, काही गोष्टी अशा आहेत ज्यासाठी इतर टेक्निकल आर्टिकल्स वाचावे लागतात. मग वेळ किती आहे त्याप्रमाणे सगळं मॅनेज. म्हणजे 5 मिनिट वेळ मिळाला तर आर्टिकल वाचायचं, 2 मिनिट वेळ मिळाला तर काय फक्त एखादा MCQ किंवा प्रश्न वाचायचा, अर्धा तास 1 तास सलग वेळ मिळाला तर पूर्ण कोड लिहून एक्झिक्यूट करून बघायचा. असं करत 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 ते इन्क्रिमेंटली कणाकणाने ते शिक्षण चालू राहतं. या सगळ्या ज्या तू भाषा शिकलायस, नोकरीमध्ये याचा काही तसा उपयोग होतो किंवा काय नेमकं? सगळ्याच भाषांचा हां. हा, म्हणजे बोलण्या व्यतिरिक्त काही उपयोग होतो का? जनरली असा माझा एक शिरस्ता आहे, कोणी नवीन टीममेट आला की त्याच्या मातृभाषेतल्या आधी शिव्या शिकायच्या, बोलायला बरं पडतं. दुसरं म्हणजे मला ही भाषा येत नाही हे वाक्य त्याच्या भाषेत शिकायचं. ನನಗೆ कन्नड बरदिಲ್ಲ, आम्ही बांगला जानिना, हे दुसरं शिकायचं. मग त्याच्यानंतर त्याच्यासोबत त्याच्या भाषेतली गाणी ऐकायची. वा. फार कळत नाही पण हे फार छान आहे ना. म्हणजे शिव्या आणि गाणी यांचं असं नातं भाषा शिकण्याशी कुणीच लावलं नसेल. हा. आणि मग जर अजून भाषा सोपी वाटली किंवा अजून इंटरेस्ट राहिला तर मग त्यातलं बाकी साहित्य, कवी हे सगळं युट्यूबवर एक्सप्लोअर करायचं. तो माणसं जोडायला उपयोग आहे, पण उपजीविकेत किंवा रिझ्युमीवर टाकायला असा ह्या भाषांचा तितकासा उपयोग नाही. रिझ्युमीवर टाकायला म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करतो टेक्नॉलॉजी, त्यात भाषा पांडित्य म्हणजे मानवी भाषांमधलं पांडित्य हे काही विशेष उपयोगाचं नसतं. तिकडे इव्हन जर्मन जपानी शिकून सुद्धा काही फारसा उपयोग नसतो, कारण तिकडे टेक्नॉलॉजीच मॅटर करते. अगदी बरोबर. संगणकीय भाषा, कारण तुम्ही कोडिंग करता ती भाषाच असते ना, तर संगणकीय भाषा आणि या भाषा याच्यात फरक साम्य काय आहेत? ह्या भाषा ज्या आपण असतो, ज्यात आपण बोलतो, त्या शिकायला मेंदूचा पूर्ण वेगळा भाग उपयोगी पडतो. आणि कोडिंग ज्याने करतो त्याला लँग्वेज जरी म्हणत असलो ते त्याचं आकलन व्हायला खूप वेगळा माइंडसेट आणि स्किलसेट लागतो. म्हणजे तो गणिती स्किलसेट आहे. म्हणजे हे झालं असता असं होईल, असं असं करा, हे पण बेसिकली कॉम्प्युटरला सांगत असतो गणिती भाषेत. सो त्यासाठी आकडेमोड चांगली लागते असं नाही आहे, पण गणिती विचार करणे म्हणजे लॉजिकल विचार, हे झालं असता काय होईल, कुठल्या केसमध्ये काय झालं पाहिजे, मग त्याच्या किंवा वकिली विचार असंही म्हणतील, काय कॉम्प्युटरला सांगितलं असता तो काय करेल, हा तो स्किलसेट असतो. तोही डेव्हलप करता येतो. पण मानवी भाषा चांगल्या आल्यामुळे कॉम्प्युटर भाषा चांगल्या येतील असं नाहीये किंवा व्हाईस वर्सा पण नाहीये. ते वेगळे स्किलसेट आहे. शब्द फक्त दोघांना लँग्वेज वापरल्यामुळे कधी कधी असं वाटतं की ते आपण शिकायला सोपं जाईल. तू खूपच चांगलं सांगितलंस की संगणकीय भाषा हे एक टेक्निकल भाग आहे, तो तांत्रिक भाग आहे. आणि आपल्या ज्या बोलायच्या भाषा आहेत त्याच्यामध्ये भावना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येतात. भाषांचं सौंदर्य उलगडून दाखवणारी एक राऊंड त्याच्याबरोबर आपण एक डेव्हलप केली आहे. आणि भाषांचं सौंदर्य हे सगळ्यात चांगलं आपल्याला कळतं गद्यापेक्षा पद्यातून. तेव्हा त्याच्या आवडत्या भाषा, त्या भाषांमधलं पद्य आणि त्याचं आपल्यासाठी केलेलं मराठीत रूपांतर असा एक गुलदस्ता अर्थात पुष्पगुच्छ असा आपण तयार
करणार आहोत. सो कुठलीही भाषा शिकताना आणि त्यातलं साहित्य वाचताना काही गोष्टी अशा जाणवतात ज्या त्या भाषेचं वैशिष्ट्य आहेत. ती भाषा सोडून इतर कुठल्या भाषेत त्या गोष्टी मिळणं कठीण असतं आणि एक अद्वितीय विचार त्या काव्यातून मिळून जातो. अशी मी काही भाषा आणि त्यांमधली काव्य आणि त्यातलं मला भावलेलं वैशिष्ट्य असं मी सांगणार आहे. पहिली भाषा आहे पंजाबी. सो पंजाबीत गुरु गोबिंद सिंहांनी भरपूर वीररसपूर्ण काव्य लिहिलं आहे. ते स्वतःच योद्धा होते. सो त्यात त्यांनी एक देवीचं स्तोत्र घातलं, चंडीचरित्र म्हणतात त्याला. आजही शीख रेजिमेंटचे सैनिक हे गाणं म्हणत युद्धावर जातात आणि त्यातली एक ओळ, निश्चय कर अपनी जीत करू, ही शीख रेजिमेंटचं ब्रीदवाक्य आहे. मग त्यात एका पंक्तीत त्यांनी शूर म्हणजे काय ह्याची व्याख्या सांगितली. बरं. शूर म्हणजे काय, ताकदवान म्हणजे शूर का, तर नाही. ताकदवान क्रूर पण असू शकतो, अन्यायी पण असू शकतो. सतत लढायला उत्सुक असलेला म्हणजे शूर का, तर नाही, ते पण नाही. मग काय म्हणजे शूर, तर सूरा सो पहचानिये जो लढे दीन के हेत, पुरजा पुरजा कटमरे कभून छोडे खेत. हे गुरु गोबिंद सिंहांनी म्हटलं. त्याचा अर्थ असा आहे, सूरा सो पहचानिये, शूर तोच ओळखावा जो लढे दीन के हेत, जो दीन दुबळ्यांसाठी लढाईला उभा राहतो. आणि पुरजा पुरजा कटमरे म्हणजे तुकड्या तुकड्यांनी होऊन कटून मरतो, पण कबहून छोडे खेत, पण रणभूमी कधीही सोडत नाही. वा, युद्ध सोडून कधी पळत नाही. पळत नाही. हे वा पंजाबी. वा, पंजाबी. दुसरी भाषा दुसरी एक काव्य नेपाळी मधलं. नेपाळी मधलं. नेपाळी. ओके. ते हिंदीपेक्षा फार वेगळे नाही आहे, म्हणजे ऐकले तरी कळतं. तर ते अतिशय छान सूदिंग शांत गाणं आहे आणि त्यातला विचार पण अतिशय मनशांती देणार आहे. गाण्याचे त्या कवितेचे बोल असे आहेत, फुलको आखामा फुले संसार, कांडा को आखामा कांडे संसार, झुलकीन छहे छाया वस्तू अंसार, कांडा को आखामा कांडे संसार, चित्त शुद्ध होत मेरी बोली बुद्ध होस, मेरू पैरा तले कीरे नामरोस, रांगरो आखामा खुलचे रांगरे संसार, कांडा को आखामा कांडे संसार. याचा अर्थ असा आहे, बरं. फुलको आखामा, फुलाच्या आख म्हणजे डोळ्यात, फुले संसार, तुमचे डोळे फुलासारखे असतील तर तुम्हाला जग फुलासारखं दिसेल. आहा. कांडा को आखामा कांडे संसार, तुमची दृष्टी काट्यासारखी असेल तर तुम्हाला अख्खं जग काट्यासारखं दिसेल. काट्यासारखं दिसेल. बरं. झुलकीन छाहे छाया वस्तू अंसार, छाया सावली तशीच दिसेल जशी वस्तू असते. त्यामुळे कांडा को आखामा कांडे संसार, चित्त शुद्ध होस मेरी बोली बुद्ध होस, म्हणजे चित्त मन माझं शुद्ध असो, माझी बोली बुद्ध असो, म्हणजे ज्ञानाने भरलेली असो. ओ, बोली बुद्ध असो. बुद्ध असो. वा. मेरो पैरात आले किरे ना मरोस, माझ्या पायाखाली एखाद्या किड्याचा सुद्धा चिरडून मृत्यू न हो, माझ्याकडून कोणालाही काहीही उपद्रव न हो. रांगरो आखामा खुलचे रांगरो संसार, सुंदर डोळ्यांमध्ये मला सुंदर विश्व हे माझ्या डोळ्यात प्रतिबिंबित हो, कांडा को आखामा कांडे संसार. वा वा, क्या बात आहे, क्या बात. तुला नेपाळी कुठे भेटली? दार्जिलिंगमध्ये मला एक शिल्प सापडलं, भानुभक्त आचार्य असं त्यांचं नाव आहे. ते नेपाळचे किंवा नेपाळी भाषेचे राष्ट्रकवी मानले जातात. दार्जिलिंग येतं बंगालमध्ये, पण तिथली भाषा नेपाळी आहे. हो हो. म्हणजे गुरखाल्यांची आंदोलन त्यामुळे चालू होतं. त्यामुळे चालू आहे. सो तिकडे नेपाळी भाषेचा प्रभाव भरपूर. मग तिथले साईन बोर्ड सुद्धा देवनागरीत आहेत. मग ती भाषा नेपाळी आहे. ते बघून जरा आलं लगेच, चालू झालंस तू तिकडं. बरं, पुढची भाषा बंगाली. बंगाली. ओके. जे जनगणमन आपणात राष्ट्रगीत म्हणून म्हणतो, ते अख्ख्या जनगणमन कवितेचं पहिलं कडवं आहे. आणि त्या कवितेत एकूण 6 कडवी आहेत. त्यातलं 4थं कडवं मी आजपर्यंत जेवढी देशभक्तीपर गीतं ऐकली आहेत त्यातलं 2 सगळ्यात आवडत्या कडव्यांपैकी ते एक आहे. कडवं असं आहे, पतन अभ्युदय बंधुर पंथा, जुग जुग धावित यात्री, हे चिरसारथी तब रथ चक्रे, मुखरित पथ दिन रात्री, दारुण विप्लव माझे तब शंखध्वनी गाजे, संकट दुःख त्राता, जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय जय हे. त्याचा अर्थ असा आहे, हे त्यांनी कृष्णाचं वर्णन केलंय, श्रीकृष्णाचं. अच्छा. की पतन अभ्युदय बंधुर पंथा म्हणजे राष्ट्राच्या पूर्ण हजारो वर्षांच्या कालखंडात कधी पतन झालंय, कधी अभ्युदय झालाय, कधी प्रगती उन्नती, कधी अवनती, ह्या सगळ्यांनी तो रस्ता असा खडबडीत बंधुर झालेला आहे. आणि ह्या पतन अभ्युदय बंधुर पंथामध्ये हे चिरसारथी, तू चिरकाल भारताचं सारथ्य करणारा, चिरकाल ह्या देशाला रस्ता दाखवणारा तू सारथी आहेस. हे चिरसारथी तव रथ चक्रे मुखरित पथ दिन रात्री, म्हणजे तुझ्या रथाच्या चाकांमध्ये दिवस रात्र त्या चाकाचा आवाज ह्या भारताच्या कानात गुंजतोय. म्हणजे कृष्णाने केलेला उपदेश आमच्या मनामनात आजही
घुमतोय. वा. दारुण विप्लव माझे तव शंखध्वनी गाजे. म्हणजे घनघोर युद्धामध्ये तुझा शंखध्वनी वाजतोय आणि त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते. हे गाणं स्वातंत्र्यपूर्व काळातलं आहे. सो ब्रिटिश विरोधी लढ्यात तुझ्या शंखनादाने आम्हाला प्रेरणा मिळते. संकट दुःख त्राता, संकटातून दुःखातून आमचं रक्षण करणार असा तो त्राता आहेस. जनगण पथपरिचायक जय हे. सर्व जनतेला पथपरिचायक, रस्ता दाखवणारा असा तू आहेस. भारत भाग्य विधाता जय हे जय हे. तुझा जय जयकार असो. अनेकदा प्रश्न असा विचारला जातो की हे काव्य, याच्यात भारत भाग्य विधाता अधिनायक हे नक्की कुणाला म्हटलंय. अनेकदा आरोप असा होतो की हे ब्रिटिश राजाला म्हटलेलं आहे आणि मग त्यासाठी वेगवेगळे तर्क दिले जातात. पण हे जे कडवं, याच्यात स्पष्टपणे चिरसारथी असं कृष्णाचं वर्णन आहे. त्यातून ह्या सगळ्या वादावर सुद्धा पडदा पडतो की ह्यातला भारत भाग्य विधाता म्हणजे भगवान श्रीकृष्ण, जो आपल्या सगळ्यांना रस्ता दाखवते. हे मला भावलेलं अतिशय खोलवर मनात रुजलेलं असं कडवं आहे. वा, क्या बात, क्या बात. पुढची भाषा. तर आता मराठीच. मराठीच. मराठीत तसं मनाला भिडावं असं बरंच काही आहे, पण आता विषय देशभक्तीचा चाललाय म्हणून देशभक्तीचाच सांगतो की जयोस्तुते जे सावरकरांचं गाणं आहे त्यातलं तिसरं कडवं हे मला ह्याच कडव्यासारखं अतिशय मनाला भावलं. ते का ते पण सांगतो. त्यात त्यांनी म्हटलं, मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे, मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते, स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते. तर ह्यात हे काव्य त्यांनी जेव्हा लिहिलं तेव्हा मुळात भारताचा स्वातंत्र्य लढा खऱ्या अर्थाने चालूच नव्हता. तो होता स्वराज्य लढा. म्हणजे आज जसं वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे, कॅनडा वगैरे देशांमध्ये इंग्लंडच्या राणीच्या नावे त्या देशांचा कारभार चालतो. म्हणजे त्यांना स्वराज्य आहे, स्वातंत्र्य नाही आहे. तसं भारताला मिळावं, सॉर्ट ऑफ होम रूल, ह्यासाठी चळवळ चालू होती. पण तेव्हा सुद्धा पूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ह्या अर्थाचं ते काव्य लिहिलंय. आणि ते लिहिताना सुद्धा फक्त स्वातंत्र्य मिळून थांबायचं नाहीये. ते स्वातंत्र्य झालं राजकीय स्वातंत्र्य, त्याच्याही पलीकडे जाऊन राजकीय स्वातंत्र्याने तुमची शरीर आणि मन स्वतंत्र होतील. शरीर आणि मनाच्या पुढे सुद्धा जो आत्मा आहे त्याची उन्नती, त्याचं स्वातंत्र्य हवं असेल तर त्यासाठी जो मार्ग आहे तो आहे मोक्षाचा, आणि तो सुद्धा ह्याच स्वातंत्र्याचा भाग आहे. हा विचार सावरकरांनी मांडला. म्हणजे पश्चिमेकडून आलेली राजकीय स्वातंत्र्याची संकल्पना आणि आपली आध्यात्मिक किंवा आत्मिक उन्नतीची संकल्पना ह्याचा मिलाफ जर सुंदर प्रकारे कुठल्या काव्यात घडत असेल तर ते म्हणजे जयोस्तुते. मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांतात योगीजनांनी परब्रह्म म्हटलंय स्वतंत्रतेला. वा. आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात जर स्वातंत्र्य असेल. जर विचाराची, विचार मांडायची, प्रयोगशीलतेची मुक्तता असेल, स्वातंत्र्य असेल, तरच उत्तम उन्नत उदात्त हे जे काही आहे ते भारतात किंवा समाजात कुठल्याही निर्माण करता येतं. म्हणून स्वतंत्रता भगवतीला सावरकरांनी साथ घातली आहे. आणि ही अशा प्रकारे भारतीय तत्वज्ञान अधिक पाश्चिमात्य तत्वज्ञानातली संकल्पना स्वातंत्र्याची, ह्याचा सुरेख मिलाफ इतर कुठल्या काव्यात मला नाही दिसून आला. वा वा वा, क्या बात, क्या बात. आता राहते संस्कृत. संस्कृतमध्ये सुद्धा मनाला भिडेल आणि इतर भाषांमध्ये फार कमी मिळेल असं साहित्य भरपूर आहे. पण त्यातली मला सर्वात जास्त मनाला भिडलेलं कुठलं जर काव्य असेल तर ते म्हणजे ईशावास्य उपनिषदातला पहिला श्लोक. त्या श्लोकात असं म्हटलंय, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा गृधः कस्यचित् धनम. म्हणजे ईशावास्यमिदं सर्वं, ह्या संपूर्ण जगामध्ये ईश्वराचा निवास आहे. यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः, त्या ईश्वराने इतर सर्वांना देऊन मग तुझ्यासाठी जे शिल्लक ठेवलंय त्याचाच तू उपभोग घे. मा गृधः कस्यचित् धनम, इतर कोणाचं धन ओरबाडू नकोस. आणि इव्हन तुझ्याकडे जे असेल त्याचा विनियोग करताना आधी इतर सर्वांचा विचार कर आणि मग जे उरलं असेल ते तुझं आहे, त्यात समाधान मान. हा विचार इतका उदात्त विचार आहे की ह्या पंक्तीबद्दल गांधीजींनी असं म्हटलं होतं की बाकी सर्व भारतीय तत्वज्ञान जरी नष्ट झालं, जाळलं गेलं, विसरलं गेलं, फक्त ही एक ओळ जर लक्षात राहिली कोणाच्या, तर त्यातून पुन्हा भारतीय संस्कृतीचा डोलारा उभा करता येईल. एवढी ती पायाभूत भारतीय तत्वज्ञानासाठी तो विचार आहे. वा, फारच सुंदर. आणि ओळी ज्या लिहिल्या गेल्या त्याच्यातून येणारं संस्कृतीचं शहाणपण हे आपल्याला कसं दिसतं की ईशावास्यम इदम सर्वम, की ईशाचा निवास म्हणजे ईश्वराचा निवास
इथं आणि सर्वत्र आहे, इथूनच तो श्लोक चालू होतो. मला तुझ्याशी बोलताना तासभर होऊन गेला या सगळ्या गप्पांच्या मध्ये. सतत असं जाणवत होतं की एखादी व्यक्ती आपल्याला मिळालेल्या एका खास कौशल्याचा वापर स्वतःला आणि इतरांना समृद्ध करण्यासाठी कसा करू शकते. म्हणजे त्या 8वीतल्या मुलाला काहीतरी मॅजिक कळलं की अरे शब्दांचं मॅजिक आहे बरं. म्हणून त्याने त्याच्या भाषा प्रेमाला शालेय आणि पुढच्या महाविद्यालयीन अभ्यासातून मुक्त केलं आणि मग तो एक मुक्त प्रवास चालू झाला. आणि त्या प्रवासामध्ये तन्मय आणि भाषा यांच्यामधली फक्त तन्मयताच जन्माला आली. तन्मय हा शब्द संस्कृतातला तत्मय असं सांगतो आणि तो जो तत् आहे त्यालाही एक आध्यात्मिक अर्थ आहे. म्हणजे त्याचा एक सामान्य अर्थ तन्मय शब्दाचा तत्मय होऊन जाण्याचा सामान्य अर्थ असा आहे की जे तुम्ही करत आहात तेच तुम्ही होऊन जा, हा त्याचा सामान्य अर्थ आहे. आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की तत् म्हणजे ब्रह्मन, तत् म्हणजे द अल्टिमेट रियालिटी, तत् म्हणजे द अनचेंजिंग ट्रुथ. तर तुम्ही जर सामान्य अर्थाने जे करत आहात त्यामध्ये संपूर्णपणे तत्मय झालात तर तीच त्या ब्रह्मनकडे जाण्याची गुरुकिल्ली असते. कारण जेव्हा तुम्ही जे करत आहात त्यामध्ये विरघळून जाता तेव्हा तुमचा वैयक्तिक मी हा त्यामध्ये विरघळतो आणि त्याबरोबर तुमचा अहम सुद्धा त्यामध्ये विरघळून जातो. आणि जितका तुम्ही अहम विरघळून टाकाल तितके तुम्ही तत्मय होता आध्यात्मिक अर्थाने. हे सिद्ध करणारा हा 1 तास होता.